नमस्कार. आज मी घेऊन आली आहे लाल भोपळ्याची वडी. ज्यांना ज्यांना लाल भोपळा आवडत नाही त्यांनी देखील ही रेसिपी नक्की करून बघावी. त्यासाठी इथे मी घेतला आहे लाल भोपळा. साल काढून घेतली. आता आपण हे बारीक किसून घेऊयात. याआधी मी लाल भोपळ्यापासून उपवासाच्या पुरीची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी इथे शेअर करते. तर अशा प्रकारे भोपळा मी इथे बारीक किसून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरे घालूयात, थोडंसं ओवा, हे दोन्ही पण हातावर चोळून घालायचं आहे. आणि तिळाचं प्रमाण मी इथे जास्त घेतलेलं आहे. थोडीशी हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे. आणि त्यानंतर बेसन किंवा याला आपण डाळीचं पीठ देखील म्हणू शकतो. चवीनुसार मीठ आणि लाल तिखटाऐवजी आपण ठेचा देखील घालू शकतो. बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सर्व आता मिक्स करून घेऊयात. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. भोपळ्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच हे पीठ एकजीव होऊन जाईल. हे बघा, आपलं पीठ मळून तयार आहे आणि अजिबात आपल्याला पाण्याची गरज पडली नाही आहे इथे. आता आपण ज्या प्लेटवर वाफवून घेणार आहोत वड्या, त्याला मी तेल लावून घेते. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. थोडंसं हाताला तेल लावून आपण याचे मोठे मुटके करणार आहोत आणि हे मुटके असेच आपण वाफवून घेणार आहोत. आणि वड्या थंड झाल्या की आपण त्याचे छोटे पीस करून तळून घेणार आहोत किंवा शॅलो फ्राय करणार आहोत. तर आता मी हे सर्व मुटके तयार करून घेतलेले आहेत. साधारण एक तांब्याभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण हे 20 ते 30 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत. साधारण लाल भोपळा आणि गोड याचं कॉम्बिनेशन बऱ्याच जणांना माहिती आहे, पण नक्की ही तिखट वडी करून बघा. 30 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छानपैकी वाफलेत आपले मुटके. मुटके गरम असतानाच त्याचे काप करू नयेत, व्यवस्थित काप होणार नाहीत. जेव्हा मुटके एकदम थंड होतील तेव्हा आपण छोट्या छोट्या वड्या करून एकदम तळून घेऊयात किंवा आपण शॅलो फ्राय देखील करू शकतो. अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे. पॅनमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे. आपण शॅलो फ्रायच करणार आहोत इथे, त्यामुळे अगदी थोडं तेल घेतलेलं आहे. छान असं खरपूस आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपण दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घेऊयात. याआधी मी कोबीच्या वडीची रेसिपी पण दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. हे बघा, मस्तपैकी आपली वडी दोन्ही बाजूनी गोल्डन आणि खरपूस म्हणू शकता तुम्ही. छान अशी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. आपण ही सॉससोबत देखील सर्व करू शकतो. तर कोथिंबीर वडी किंवा आळू वडी म्हणा, आपण नेहमीच ट्राय करतो. या प्रकारची वडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला रेसिपी कशी झाली आहे ते नक्की सांगा. मस्त खुसखुशीत आपली वडी तयार आहे. चला तर मग आता टेस्टिंग टाईम. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर मला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.